Excuse me, sir. Smoking is not allowed here. Okay, sorry. Okay. Yes, Vishal. Sorry, Vishal, it's Sunday. I know it is very important, but तुम्हें पता है कि मैं संडे को काम नहीं करता. अरे don't argue with me यार. I will do that later, okay? Bye. Fuck up यार. Excuse me? Just a moment. हाँ ऋषभ, किधर है? ओके ओके. अरे विशालचा फोन आला होता. लीव इट यार. I will meet you tomorrow at office, okay? Yeah, bye. Excuse me. You need something from me? No, you seems quite busy. So, no. Please say. Thank you. Hi, I'm Sneha. Actually, मी मगासपासून तुम्हालाच बघत होते. तुमच्याकडे थोडंसं काम आहे माझं. तुमचे 10 मिनिटं मिळू शकतील? Sure, but why? ॲक्च्युली मी सायकोलॉजी शिकत आहे आणि मला Gen Y म्हणजेच मिलेनियल जनरेशनच्या सायकोलॉजीवर प्रोजेक्टसाठी स्टडी करायची आहे. अँड यू आर द राईट पर्सन फॉर दॅट. स्ट्रेंज, पण मीच का? आता इथेच बघा ना, या कॅफेमध्ये प्रत्येकजण कुणा ना कुणासोबत आलंय. फक्त तुम्हीच एकटे आला आहात. आणि मगाशी तुम्हाला कुणाचा तरी कामासाठी फोन आला होता आणि तुम्ही त्याला फाट्यावर मारला. आय एम सॉरी फॉर माय लँग्वेज, पण तुम्ही त्याला इग्नोर केलं. आणि मगाशी सिगारेट पण काढलेली. मला ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जरा वेगळे वाटलात म्हणून. साऊंड्स इंटरेस्टिंग. बोला ना, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? ग्रेट. तर सर, प्लीज मला हा फॉर्म भरून देता का तुम्ही? मला तुमच्या काही बेसिक डिटेल्स हव्या आहेत. घ्या. यू कॅन कॉल मी योगेश. नाईस. तर योगेश, मला सांगा तुमचं ऑक्युपेशन काय, तुमचं शिक्षण काय झालंय आणि फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? तुम्ही मला विचारलेल्या सगळ्या डिटेल्स मी फॉर्ममध्ये भरीनच. प्लीज याच्या व्यतिरिक्त काहीतरी विचारा ना. ते तर मी विचारेलच, पण तुम्ही जर हे सांगितलं तर आपण जरा जास्त बोलू शकतो. ओके. माय सेल्फ योगेश. मी ग्रॅज्युएशनसाठी इकडे आलो होतो आणि इकडेच आता एका ट्रेडिंग कंपनीमध्ये जॉब करतोय. घरी आई आणि बाबा असतात. एक लहान भाऊ आहे, तो हॉटेल मॅनेजमेंट करतो. मुंबईलाच असतात सगळे. दॅट्स ऑल. नाईस. आता फॉर्ममध्ये नसलेला प्रश्न विचारते. तुम्ही जॉब करताय, तर कसा चाललाय तुमचा जॉब आणि जॉब एन्जॉय करताय? मला सांगा, तुम्ही माझ्यासोबतची कंपनी आता एन्जॉय करताय का? अहो, तसं नाही. आपली भेट आत्ताच झाली आहे ना. मी हळूहळू तुम्हाला जाणून घेतेय. माझंही तसंच आहे. गेली 6 वर्ष झाली मी जॉब करतोय. हळूहळू जाणून घेतोय. आता पहा ना, या महागड्या कॅफेत येऊन मी 350 रुपयाची कॉफी घेतली. खिशात सिगरेटचा बॉक्स आहे आणि चांगले कपडे घालतो. घराचा रेंट भरतो. हे सगळं त्या नोकरीच्या पगारातूनच होतं. म्हणजे सगळं ठीकठाकच आहे म्हणा. ओके. आणि तुम्हाला प्रेम झालंय कधी? स्नेहा, मी मगाशी तुम्हाला म्हणालोय, मी सिगारेट ओढतो. आणि थोडे दिवस तुम्ही माझ्यासोबत फिरल्यावर तुम्हाला हे सुद्धा समजेल की मी दारूही पितो. माणसाला या सगळ्या व्यसनांची गरज ही लागतेच. हार्ट ब्रेक झाल्यावर या सगळ्या गोष्टींची ओळख होतेच. ओके. अँड व्हॉट इज द हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू? हॅपीनेसची अशी काही डेफिनेशन नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला माझा इंटरव्ह्यू घेऊन हॅपीनेस मिळत असेल आणि मला ही कॉफी पिऊन, त्या वेटरला त्याची टीप घेऊन आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीनुसार. अँड सॅडनेस? सॅडनेसचंही तसंच आहे, ज्याच्या त्याच्या गोष्टीनुसार. आणि हा सॅडनेस तुम्ही कसा घालवता? सिगारेट ओढतो, दारू पितो, बाईकवर फिरतो. त्याने सॅडनेस जातो? जात नाही म्हणा, पण इग्नोर तरी होतो. बरं, मला जेवढं हवं होतं
तेवढं मिळालंय. बस 4-5 क्वेश्चन्समध्येच तुम्हाला माझ्याबद्दल कळालं? म्हणजे बेसिक गोष्टी तरी कळाल्यात. काय कळालं तुम्हाला माझ्याबद्दल? भरपूर काही. आयुष्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असतील, पण तुमच्यासोबत ना ट्रॅजिकली गोष्टी जरा जास्तच घडल्या आहेत. म्हणजे घरच्यांबद्दल बोलताना आपण जरा जास्तच सांगतो, पण त्यांच्याबद्दलही तुम्ही जास्त काही सांगितलं नाही. तुमच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. आता मगासपासून बघतीये मी तुम्हाला, तुम्ही तुमचा पाय सतत हलवत आहात. त्यावरूनच ओळखलं. आणि कॉफी ठेवली आहे इथे. त्या कॉफीचा एक घोटसुद्धा तुम्ही घेतलेला नाही. स्वतःपासूनच पळत असता तुम्ही. आय डोंट नो की तुम्ही ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असाल किंवा नसाल, पण ह्या गोष्टी जेवढ्या ॲक्सेप्ट करून तुम्ही पुढे जाल ना, तेवढं तुमच्यासाठी बरं होईल. आय एम सॉरी जर मी काही जास्त बोलली असेल तर. पण एक गोष्ट बोलू, एकच उपाय आहे जर लाईफ बेटर करायची असेल तर. काय? तुम्ही बोलत जा कुणाशी तरी. मित्र आहेत तुम्हाला? नाही. आवडता रंग? ग्रे. वाटलंच ते. द कलर ऑफ सॉरो. एक गोष्ट बोलू योगेश, तुम्ही खरंच कुणाशी तरी बोलत जा. तुम्हाला कसं वाटतंय, बरं वाईट, तुम्हाला काय करायचंय, ह्या गोष्टी कोणाला तरी सांगत जा. त्याने काय होणार? योगेश, लहानपणी आपल्याला कधी काही दुखलं, काही त्रास झाला तर आपण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायचो ना. तेव्हा काय आपलं दुखणं लगेच बरं व्हायचं नाही ना. पण आई नेहमी म्हणायची, होईल रे त्रास कमी, जाईल दुखणं. तेव्हा जरा धीर मिळायचा की नाही. तसंच आहे आपलं. आता हा धीर द्यायला आपल्या आयुष्यात कोणीच नसतं. म्हणून कुणीतरी हवं ज्याला आपण सांगू शकू, जो आपल्याला काहीतरी ऐकवणार असेल असं. आणि हे सगळं सांगून मला बरं वाटेल? आता मला सांगा ना, एखाद्या फुग्यामध्ये आपण हळूहळू हवा भरतच गेलो तर तो कधी ना कधी फुटणारच. तसंच आपलं. आता तुम्ही गोष्टी साठवतच गेलात मनात तर एक दिवस तुम्हाला सायकेट्रिस्टची गरज पडेल. आणि बरं व्हायचं असेल ना तर अशी वेळच येऊ देऊ नका. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाचा फुगा हळूहळू भरतोय आणि तो एक ना एक दिवस फुटणारच. तसं नाही. आता इथेच बघा ना, प्रत्येक जण आपापल्या फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत आलाय. आता ते लोक त्यांच्या किती गोष्टी शेअर करतात याच्यावर डिपेंड करतं. आणि ह्याच गोष्टी आपण आयुष्यात किती जगणार अँड ऑल हे सगळं ठरवतं. पण कधी कधी काही गोष्टी नाही ना सांगता येत. मी कुठे म्हणते की सगळ्या गोष्टी सांगायच्या, पण काही गोष्टी तरी सांगू शकतो ना. पण या सगळ्याच गोष्टी मी विनाकारण दुसऱ्यांना का सांगायच्या? म्हणजे त्यांना काय फायदा आहे ना. आता त्याला काय फायदा होईल किंवा त्याला का सांगायच्या हे तर मला माहिती नाही, पण इथे मला माझा प्रोजेक्ट मिळतोय हे मात्र खरंय. आणि मला सांगा, आपल्याला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा आपण डॉक्टरकडे का जातो? हळदी कुंकवासाठी. हां, ऑब्विसली डॉक्टर औषध देतो म्हणून. आणि तो आपल्याला औषधं कधी देतो? आपण त्याला आपला प्रॉब्लेम सांगितल्यावर, त्याला तो समजल्यावर तो औषध देतो. एक्झॅक्टली. आपला प्रॉब्लेम आपण त्यांना सांगतो तेव्हा. आता आपल्यासोबत काय होतंय, आपल्याला कसं वाटतंय हे जर आपण कोणाशी शेअरच नाही केलं तर तुम्हाला कसं बरं वाटेल? तुम्ही एकदा सांगून तर बघा कुणाला, मग तुम्हीच अनुभवाल कसं वाटतंय ते तुम्हाला. कळतंय ना? यस ऑफकोर्स. पण सायकोलॉजी या सगळ्या गोष्टी शिकवते. सायकोलॉजी सगळ्याच गोष्टी नाही शिकवत, पण दुनियादारी शिकवते. आता माझं काम झालंय आणि तुम्ही दिलेले 10 मिनिटं सुद्धा संपलेले आहेत. मी निघते. सायकोलॉजी संपली तुमची? सायकोलॉजी कधीच संपणार नाही. जेवढी माणसं त्याच्या 1000 पट सायकोलॉजी. पण आता मला बाहेर जायचंय, सो मला वाटतंय की मला पण एका डॉक्टरची गरज आहे. काय? म्हणजे सायकॅट्रिस्टची नाही, पण कुणी माझ्या मनातलं ऐकून घेईल अशा डॉक्टरची. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? नक्कीच. आता येते मी. स्नेहा, हां, तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे आहे तुमचा नंबर. येते.
हॅलो. हॅलो. अरे मी स्नेहा बोलते, सायकोलॉजी स्टुडंट. अरे स्नेहा, अरे 5 दिवस झालंय कॉलचा वेट करतोय आणि आज फोन केलास का? अरे तुझ्या सायकोलॉजीसाठी एक महत्त्वाचा टॉपिक होता माझ्याकडे. भेटूयात का? ग्रेट, भेटूयात तर. आपण कॅफेमध्ये नाही दुसरीकडे. लोकेशन पाठवेल मी. डन डन, चालेल मला. बाय. या बाय. हाय. हाय. कसा आहेस? ग्रेट. यू? आय एम फंटॅस्टिक. दिस इज फॉर यू. वाव, थँक्यू. आणि परत एकदा थँक्यू. फॉर व्हॉट? मला वेळ दिल्याबद्दल. अरे त्यात काय थँक्यू. मागच्या वेळेस तुम्ही मला 10 मिनिटं दिलीत ना, आज मी तुमच्यासाठी वेळ देणार. सगळं फिट्टूस. बर, बसा. हो. मी काय म्हणतो, आपण एकमेकांना तुम्ही करून बोलण्यापेक्षा तू करून बोललं तर नाही चालणार का? येस शुअर. बोला तुम्ही. आय मीन तू. आणि आज भेटायला बोलावलं. एनिथिंग न्यू? तसं न्यूच आहे, पण तुझ्यासाठी. म्हणजे तुला इथे आजूबाजूला किंवा माझ्यात काही फरक जाणवत नाही आहे का? नाही तर काय झालं? काही नाही. म्हणजे बघ ना, मी नेहमी कॅफेत बसायचो, पण आज ना मी थोडंसं बाहेर नेचरमध्ये भेटायला आलो आहे तुला. आणि मी पाय पण हलवत नाही आहे सारखा. अरे हो, खरंच. दॅट्स न्यू फॉर मी. ग्रेट. हा. आणि हो, खरंच खूप सुंदर जागा आहे. थँक्यू. बर, काय सांगायचं होतं? मी ना माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी साठवून ठेवल्यात, आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे माझं प्रेम. तू तुझी सायकोलॉजीची बुक काढ ना, म्हणजे ही गोष्ट तुझ्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडेल. नको, आज मी माझ्या प्रोजेक्टच्या कामासाठी नाही, तर तुझी एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलेन. चालेल तुला? येस, शुअर. बोल मग. मी ना कॉलेजमध्ये प्रचंड फेमस होतो, म्हणजे ये जवानी है दिवानी मधल्या बनीसारखा. खरंच? वाटत नाही हा बघून. खरंच. म्हणजे आता थोडा जाड झालोय, पण तेव्हा मी खट्याळ, खोडकर आणि अभ्यासात हुशार होतो. खूप सारे मित्र होते माझे. मुलींचा ना माझ्या भोवती घोळका असायचा, घोळका. ओहो. अरे खरंच. म्हणजे माझ्या भोवती मुलींचा घोळका असायचाच. आणि त्या मुलींची इतकी सारी बडबड. त्या बडबडीत ना एक शांत चेहरा माझ्याकडे बघत बसायचा. सुरुवातीला मी इग्नोर केलं, पण शेवटी आमची गाठभेट ही झालीच. आमच्यात काय होतं सुरुवातीला काहीच कळलं नाही. आम्ही तासनतास एकमेकांना पाहत बसायचो. नंतर एकाच बेंचवर बसायला लागलो, आणि ती मुलगी होती माझ्या वर्गातली श्रेया, आणि स्कॉलर होती बरं का ती. बरं. पुढे आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिने सायन्स घेतलं आणि मी कॉमर्स. मलाही सायन्स घ्यायचं होतं, पण शिकणार कोण? नंतर आम्ही घरच्यांशी खोटं बोलून बाहेर भेटायला लागलो. खूप जवळ आलो. आणि नंतर स्नेहा, मी सांगितलं ना तुला, मी सिगारेट ओढायला लागलो, दारू प्यायला लागलो. साहजिकच आहे. ती सोडून गेल्यानंतर मला या सगळ्या गोष्टींची सवयच लागली. अच्छा, म्हणजे नंतर तुमचं ब्रेकअप झालं तर? माहीत नाही. म्हणजे काही कारण नसतानाही तिने माझ्याशी बोलणं सोडलं. भेटणं नाही, कुठे आहेस विचारल्यावर इग्नोर करणं, या सगळ्या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागला होता. शेवटी 2 आठवड्यातून आमचं एकदा बोलणं व्हायचं, तेही फक्त 2 मिनिटांसाठी. कॉलेजला असताना मी सिगारेट, दारू प्यायचो. ते तिला आवडायचं नाही. शेवटी ती सोडून गेल्यावर तिला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच गोष्टी जास्त जवळ केल्या. आमच्या रिलेशनशिपचा क्लोजर मला मिळालाच नाही.
शेवटी समजलं की तिचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर ती याच शहरात कुठेतरी आली. म्हणून मी ग्रॅज्युएशन इथेच करायचं असं सांगून इकडे आलो. पण ती कुठे असते अजूनही सापडली नाही. तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह आहे. DP स्टेटस काहीच दिसत नाही. तरीही तिच्या नंबरकडे बघत बसतो. बर, मग आता पुढे तू काय करायचं ठरवलंयस? गेली 6 वर्ष झाली माझ्या मोबाईलमध्ये तिचा नंबर सेव्ह आहे. पण तिला कधी फोन किंवा SMS करायची हिंमत नाही झाली माझी. मग सिंपल आहे ना, तिचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तेच तर होत नाहीये ना. सी, श्रेया कधी तुझ्या समोर आलीच तर तू काय करणार आहेस किंवा तिच्याशी काय बोलणार आहेस? कशी आहेस, कुठे राहतेस, परत कधी भेटशील? आणि ती परत भेटली तरी आता तुमच्यात आधीसारखं आहे का काही? तू तिचा फक्त एक मित्र म्हणून राहशील. चालेल तुला? चालेल, मित्र म्हणून भेटीन मी तिला. योगेश, तू विसरतोयस मी सायकोलॉजी शिकत आहे. आणि तुझं हे खोटं बोलणं मी लगेच पकडू शकते आणि तुला खोटं नाही बोलता येत. हो तेच, पण काय करू शकतो मी? अरे तू समजतोस ना, तितकं कठीण नाहीच आहे हे. आणि हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एखाद्या जखमेला आपण जितकं कुरवाळत बसू ना तितकीच ती जखम ओली राहते. पण आमच्यात खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. खूप बदललेलं मी स्वतःला तिच्यासाठी. हो, पण तिने पण तुझ्यासाठी काही गोष्टी बदलल्या असतील ज्या तुला माहीत पण नसतील. आणि आता जरी माहिती पडल्या तरी त्याचा काही उपयोग आहे का? हां, पण मग तिच्या आठवणींचं काय? त्याचं काय? बरं योगेश, तुला आठवतंय तुझ्या शाळेतल्या पहिल्या दिवसाबद्दल किंवा तुझ्या जॉबच्या पहिल्या दिवसाबद्दल? आईने दिलेली पहिली कानाखाली किंवा मित्रांसोबत ओढलेली पहिली सिगरेट आठवतंय काही? नाही आठवत. पण या सगळ्या गोष्टींशी मी जोडला गेलेलो आहे. त्या गोष्टींवर प्रेम नाही करत ना, मग त्या गोष्टी मी विसरणारच ना. बर, मान्य आहे की नाही विसरू शकत आहे, पण विसरण्याचा प्रयत्न तरी करू शकतोस ना? अगं पण या सगळ्याचा त्रास होईल ग मला. हेच असतं आयुष्यात. काही गोष्टी बदलायच्या असल्या ना की काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. आधी भयंकर त्रास होतो, पण नंतर हळूहळू होतो कमी. आणि तिने नाही ना लक्षात ठेवलं तुला, तुमच्या प्रेमाला. पण माझ्या लक्षात तरी आहे ना सगळं. म्हणूनच रबर जर आपण दोन्ही बाजूने ताणला आणि जर का तो तुटला तर ज्याने तो रबर जास्त घट्ट धरलेला असतो ना त्याला तो जास्त लागतो. हेच झाले तुझ्या बाबतीत. तू सगळं घट्ट धरून ठेवलंस आणि ती तुला सोडून दिली. ह्याचा त्रास तुला जास्त होतोय आणि तुला होणारा त्रास तिला माहीत सुद्धा नाही आहे किंवा तू तिला जाणून पण घ्यायचं नाही. मग काय अर्थ आहे या गोष्टीचा? मी स्वतःबद्दल जास्त कधी सांगत नाही कुणाला, पण कॉलेजमध्ये असताना माझं पण ब्रेकअप झालं. खूप इन्वॉल्व होती मी त्याच्यात, इमोशनली, फिजिकली. पण त्याने मला चीट केलं आणि सोडून निघून गेला. आय एम सॉरी. मग पुढे काय झालं? पुढे काय, त्याच दिवशी बारमध्ये जाऊन मस्त मित्रमैत्रिणींसोबत दारू प्याले. ब्रेकअप पार्टी म्हण हवं तर. त्रास नाही झाला? झाला ना, भरपूर झाला. पण नंतर कळालं मला होणारा त्रास पुढच्या व्यक्तीला माहीतच नाही आहे. मग स्वतःला त्रास करून घेऊन काय फायदा आहे? योगेश, तुला एक गोष्ट सांगू, प्रेमात कधीच जबरदस्ती नसते. आपण एखाद्याला कसं सांगणार की माझ्यावर प्रेम कर म्हणून? त्याला वाटलं तेव्हा तो मला सोडून गेला. आता त्याच्यासाठी रडत बसून काय फायदा? आणि खरंच प्रेम हे जबरदस्तीने होऊच शकत नाही. झाला तर तो सौदाच असतो किंवा फार तर फार ॲडजस्टमेंट. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण स्वतःला त्रास करून घेत असतो.
और कौन कहता है कि जिंदगी हमें एक बार मिलती है? हर नई सांस हमारी नई जिंदगी आहे. आणि प्रेमात टाकलेला बूमरँग कधीच परत येत नाही, तो तुटतोच. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना ना फाट्यावर मारायचं. मग आता घ्या. गाढवासमोर वाचली गीता, कालचा गोंधळ बराच होता. अरे आता तुझ्या हिशोबाने तू डिसिजन्स घे आणि बाहेर ये. बाहेर बघ, इतकं सुंदर जग तुझी वाट बघते. आणि आता मला असं वाटतंय की मला निघायला पाहिजे, कारण फार उशीर झाला. चल बाय. हॅलो स्नेहा, सायकोलॉजी संपली का तुझी? बर, तुझ्यासाठी आज एक नवीन टॉपिक आहे. येतेस? लोकेशन पाठवतो. हाय. हाय. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, घेऊ शकतोस. थँक्स. बरं, काय घेणार आहेस का तू? चहा चालेल मला. ठीक आहे, चल. चल. ये बस. दादा, एक कटिंग. आणि तुला? नाही, मला नको. आणि सॉरी हा, म्हणजे मी नेहमी महागड्या कॅफेतच जात असतो, पण आज थोडं वेगळं ट्राय केलं. अरे काहीच हरकत नाही. आणि तशी पण मी काही टिपिकल सोबगल नाहीये. मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी करत असते हँगआउट. म्हणजे सॉरी, पण चहाच्या टपरीवर सुद्धा कोणी हँगआउट करतं? मी करते. मला नाही गरज पडत मोठमोठ्या हॉटेल्सची किंवा कॅफेची. बरं सोड, आज काय स्पेशल टॉपिक आहे तुझ्याकडे? स्नेहा, मी जॉब सोडलाय. व्हॉट? जॉब सोडलाय आणि हसतोयस? स्ट्रेंज हा. अगं खरंच, म्हणजे जॉब मारला फाट्यावर. बट वाय? नव्हतं जमत ग मला. मला ना गुदमरल्यासारखं व्हायचं तिथे. सगळ्यांचे चेहरे मला एकसारखेच वाटायचे. कुणाची काहीच आयडेंटिटी नव्हती. म्हणजे एखाद्या गुराच्या गळ्यात घंटी बांधावी तसे गळ्यात ID कार्ड घालून फिरत होते सगळे. स्वतःचं मत नाही, काय नाही. बॉसचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम होता. आपले विचार गेले गाढवाच्या गांडीत. सॉरी फॉर माय वर्ड्स, पण तिथे क्रिएटिव्हिटी नव्हती ग. आणि मला हे सगळं नकोय. बरं, पण मला आता सांग, पुढे काय करणार आहेस तू? तुझ्या राहण्याबद्दल? आणि तुझ्याकडे सेव्हिंग्ज आहेत? स्नेहा, हे तू मला सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून नाही विचारत आहेस, एक मैत्रीण म्हणून विचारते ना. अरे, इट्स ह्युमन नेचर. आता तू मला एखादी मैत्रीण म्हणून सांग किंवा सायकोलॉजीची स्टुडंट म्हणून सांग. इट्स डिपेंड ऑन यू. स्नेहा, जेव्हा मी कॉलेजला होतो ना, तेव्हा जॉब प्लेसमेंट होती. 70 स्टुडंट्समधून फक्त 6 स्टुडंटची प्लेसमेंट झाली होती. त्यात मीही होतो. आणि चांगलं प्लेसमेंट होतं, छान जॉब होता, सॅलरीही चांगली होती. मला वाटलं होतं मी जॉब करेन, स्वतःला ग्रो करेन. माझेही पॅरेंट्स खुश होते.
म्हणजे माझ्या नातेवाईकांना आईने सांगितलं होतं आमचा मुलगा कॉर्पोरेटला जॉबला आहे. बरं, मग आता त्यांच्या आनंदाचं काय? अशा वेळी मी थोडा सेल्फिश बनीन, कारण यावेळी मी फक्त माझाच विचार करेन. पण योगेश, एक गोष्ट बोलू? मी खूप बघितलेत, थँक्यू, की मुलं ना कॉर्पोरेट जॉबसाठी खूप वेडे असतात, त्या अपॉर्च्युनिटीसाठी वेडे असतात. आणि तू एवढी चांगली अपॉर्च्युनिटी सहजासहजी सोडली, म्हणजे एवढा चांगला जॉब सहजासहजी सोडलास. चांगला जॉब म्हणजे तुलाही तेच वाटतं तर? रॅदर दॅन सगळ्यांना तेच वाटतं. स्नेहा, तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात ना एक प्रचंड मोठं झाड होतं आणि त्या गावात जर कोणाचा मृत्यू होणार असेल किंवा मृत्यू झाला तर ती लोक त्या मृतदेहाला किंवा त्या माणसाला झाडाजवळ नेऊन ठेवायचे. म्हणजे त्यांचा असा समज होता की त्या झाडापाशी तो मृतदेह किंवा तो व्यक्ती ठेवला तर त्याला मोक्ष मिळेल. आता हेच जाणून घेण्यासाठी शहरातला एक माणूस त्या गावात गेला. त्याला सगळं खरं खोटं काय ते पाहायचं होतं. तो जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्या झाडाखाली 30-40 वाघांची टोळी बसली होती. म्हणजे तिथून जाणारी लोक किंवा झाडाखाली ठेवलेला मृतदेह ते वाघ खाऊन टाकायचे. हे जेव्हा तो माणूस गावात सांगायला गेला तेव्हा त्याला सगळ्यांनी मूर्खात काढलं. कॉर्पोरेट हेच भलं मोठं जंगल आहे. तुम्ही त्या गावातली माणसं आणि मी तो शहरातून आलेला माणूस. मी हे सगळं बघितलंय आणि हे सगळं खूप हॉरिबल आहे. ज्यांना सर्वाईव्ह करायला जमलं ते टिकले, पण मला नाही जमलं म्हणून जॉब सोडला. हॅलो, काय झालं मॅडम? कसलं भारी एक्झाम्पल दिलेस तू. मला तर वाटतं तुला ना रायटर व्हायला हवं होतं. तेच बोललो मी. क्रिएटिव्हिटी मरते माझ्या जॉब पुढे. बरं, मान्य आहे तुझं जॉब सोडायचं कारण, पण आता पुढे काय करणार आहेस? आता तर तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे ना, तुला कुठेही हाईक मिळून मोठा जॉब मिळू शकतो. पण मला नाही करायचं हे जॉब वगैरे सगळं. मग काय करणार आहेस तू? एक पर्याय आहे. जेव्हा माणसाकडे काहीच नसतं ना तेव्हा त्याला त्याच्या हॉबीज किंवा छंद साथ देतात. तुला कसली हॉबी आहे? मला बाईक रायडिंग, आणि कॉलेजला असताना मी गिटारिस्ट होतो, सिंगर होतो. काय? अरे खरंच, म्हणजे कॉलेजला असताना आमचा बँड होता आणि आम्ही प्रचंड पॉप्युलर होतो. कॉम्पिटिशन जिंकायचो. आईवडिलांसाठी सगळं सोडलं आणि हा जॉब पकडला. पण आता सिंगिंग वगैरे करतोस की नाही? नाही ग, आता कुठे वेळ मिळतो एवढा. आता तर वेळच वेळ आहे ना. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? योगेश, मला सांग, तू तुझ्या हॉबीकडे कसं बघतोस? म्हणजे तुझी हॉबी काय मॅटर करते तुझ्या लाईफमध्ये? सगळ्यात बाप गोष्ट ही म्हणजे ना, मला नेहमी वाटतं इथे सगळीकडे प्रत्येक गोष्टीत काही ना काही रिदम आहे. माणसांच्या बोलण्यापासून तर पक्ष्यांच्या किलबिलाटापर्यंत, झाडांच्या पानांच्या सळसळण्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रिदम आहे. इतकी बाप गोष्ट आहे. बघितलंस किती प्रेम करतोस तू तुझ्या हॉबीवर, म्हणजे तुझ्या म्युझिकवर. मग तू म्युझिकलाच पुढे ने ना यार. म्हणजे म्युझिकमध्येच करिअर कर ना. त्या सगळ्यापासून खूप दूर गेलोय ग मी. म्हणजे सगळं विसरून गेलोय आता. मला सांग, पक्षी कधी उडायचं विसरू शकतात? मासा पोहायचं विसरतो का? की आपण चालायचं विसरतो? नाही ना. मग एखादा आर्टिस्ट त्याची कला कसं काय विसरू शकतो? तू माझं ऐक, म्युझिक रिलेटेडच काहीतरी सुरू कर ना. त्यातून तुला खूप आनंद मिळेल. कॉर्पोरेट जॉबमध्ये तू पैसे कमवायचास. पैसे इथेही मिळतील, पण कदाचित कमी मिळतील. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुला इथे पीस मिळेल, कारण तुझं आवडतं काम तू इथे करणार आहेस ना. पण हे जमेल का मला? मला सांग, तुझा तुझ्यावर किती विश्वास आहे? खूप जास्त. बस झालं तर मग
आधी थोडं कठीण जाईल, पण तू सुरुवातच केली नाही तर तुला कळणार कसं? आणि नंतर काय होईल पेक्षा मी केल्यानंतर काय होईल ह्याचा विचार करणं जास्त महत्वाचं. काय मग, जमेल ना? जमेल सोड, सुरुवात तरी करशील ना? नक्की. व्हेरी गुड. आणि हो, तुझं एकतरी गाणं ऐकायचं आहे मला. चालेल, पण लगेच नाही. मला रिहर्सल करावी लागेल. 2 दिवसांनी चालेल? चालेल. बरं, निघूयात का आता? हो. चल. हाय. हे स्नेहा, हे बघ, तुझ्यासाठी ना गरमागरम पनीर चीज सँडविच आणले. खाऊन घेऊयात पटकन. चल. नको रे, मूड नाहीये माझा. अरे, चक्क स्नेहा मॅडम पनीर चीज सँडविचला नाही म्हणतायत. कमाल आहे. कमॉन यार. अरे, तुझं अंग तर खूप गरम लागतंय. यू आर सो हॉट. हा, सॉरी. तुला किती ताप आलाय स्नेहा. तू झोप ना, आराम कर. अरे झोप ना. अगं राहू दे ना. इट्स ओके. डॉक्टरकडे गेली होतीस का? हो. काय म्हणाले डॉक्टर? ताप आला आहे बोलले. बर, ही मस्करी करायची वेळ आहे का? काही नाही रे. सांग ना, काय झालंय? स्ट्रेस फीवर आहे. स्ट्रेस फीवर म्हणजे तुला कसला त्रास? स्ट्रेस, टेन्शन या सगळ्याच्या बियॉन्ड जगणारी मुलगी आहेस तू. म्हणजे तुला त्रास नाही व्हायला पाहिजे. आहे एक प्रॉब्लेम. बर, तू इथे रिलॅक्स बस. मला आता तुझा काय प्रॉब्लेम आहे ना, मला समजूनच घ्यायचं. 1 मिनिट. सांगा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? थोडा पर्सनल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हे पर्सनलच असतात, पण नेमका काय प्रॉब्लेम आहे? गर्ल्स प्रॉब्लेम. काय झालंय स्नेहा, कळेल का मला? योगेश, मला PCOS आहे. अच्छा, PCOS ना. तुला माहिती आहे? हो, म्हणजे कॉलेजला असताना माझ्या 2-3 फ्रेंड्सला तो सेम प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मला याबद्दल अवेअरनेस आहे. ग्रेट. पण तुला सांगू, खूप कमी लोकांना, रॅदर दॅन आपल्या वयाची मुलं आहेत ज्यांना माहितीच नाही PCOS असतं काय. आता हे सगळं मला माहिती आहे, कारण हे सगळं माझ्या वाचनात आलेलं आहे. 13% मुलींना किंवा महिलांना हा प्रॉब्लेम असतोच. पण यात प्रॉब्लेम असण्यासारखं काय? तुला नाही समजणार. मग समजाव ना मला. इरेग्युलर पिरियड सायकलमुळे वेट इम्बॅलन्स होतो, केस गळतात, कधी स्ट्रेस, टेन्शन, कधी कधी तर डिप्रेशन. ह्या गोष्टी पाठ सोडत नाही. आणि मग स्वतःला कितीही स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी नाही रे होत काही. भयंकर आहे हा प्रॉब्लेम. तू इथेच चुकतेस नेहा. या गोष्टीकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्यासारखं काय? आणि हे मी तुला सांगायला हवं का? तुझा तरी सोड, पण एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या प्रकारची डिसेबिलिटी असेल तर तो त्यातून प्रयत्न करून पुन्हा उभा राहू शकतो ना. आणि तू तर माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहेस. तरी असं का? योगेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलीला, बाईला असं वाटत असतं ना की लग्नानंतर तिला मूल व्हावं. पण या गोष्टीत तेही चान्स कमी आहेत. आई तर सारखी चिंता करत असते माझी, कसं होईल माझं म्हणून. माझं लग्न होणार की नाही, आणि लग्न झालं तरी मुलं होतील की नाही.
आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्रास होतो रे. आय कॅन अंडरस्टँड. नो, यू कांट अंडरस्टँड. मान्य आहे मला की मी स्त्री नाही आहे, म्हणून तुमचे सो कॉल्ड प्रॉब्लेम फक्त तुम्हालाच माहीत असतात. पण असं नाही आहे ना स्नेहा की मी समजू शकत नाही. आता तूच बघ ना, मला किती छान मदत केलीस, छान समजावून सांगितलंस. आणि तसंच आहे हे सगळं. आता आई करत असेल चिंता, पण तरीही तिने तुला या सगळ्या मोठ्या शहरात एकटीला पाठवलंच ना. तिला माहिती आहे तिची मुलगी काही ना काही करून ही वेळ मारून नेईल. आणि आई आहे ग ती, आणि तिला सगळं कळतं या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं ते. आणि जर पुढे मागे काही झालंच तर आपण है ना बॉस. सॉरी, मगाशी ओरडून बोलली. ए काय राव तू सॉरी बोलतेस. दोस्ती का एक उसूल है पता है, दोस्ती में नो थैंक यू एंड नो सॉरी. बाय द वे, थँक्यू सो मच. परत आत्ताच बोललो ना नो थँक यू म्हणून. तरीही खूप समजून घेतलंस मला आणि समजावून सांगितलंसही. आजकाल नाही रे कुठल्या मुलाला माहिती असणार आणि नाही कुठल्या मुलाला सांगता येणार. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमच्या मुलींचा. तुम्ही मुलांना काहीच समजून सांगत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मुलं हसतील, त्यांना ऑकवर्ड फील होईल किंवा लाजतील. पण अगं असं काही नाही आहे. आणि मुलं सिरियसली समजून घेऊ शकतात आणि समजावूनही सांगू शकतात. म्हणून डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ बॉईज. बर, मला सांगा आता तुम्ही काय खाणार. म्हणजे मी बनवतो, तू सांग. सूप चालेल मला. सूप ठीक आहे. का? असिस्टंटची गरज पडेल का? मला रेसिपी माहीत नाही ना. अरे वेड्या, रेडीमेड पॅकेट्स आणून ठेवलेत. फक्त गरम पाणी करायचं आणि त्यात ते ओतायचं. जमेल की नाही? जमेल ना? जमेल, लगेच बनवतो. चल मी पण येते. चल. थँक यू. वेलकम. कोण आहे? अरे स्नेहा तू? का? अजून कोणी येणार होतं का? नाही ग, ये. का रे योगेश, किती फोन करते तुला मी. भेटणं नाही, बोलणं नाही. आणि हो, माझ्या प्रोजेक्टची स्टडी अजून संपली नाही हा. मस्करी करते. पण तुझा काहीच रिप्लाय नव्हता, म्हणून मीच आले तुला भेटायला. आणि बॅग कुठे निघाला आहेस का? मला बोलला नाहीस. योगेश काय झालंय? काही नाही झालं. तुला येत नसताना तू खोटं का बोलतोस?
तुला फोन येतोय, उचलत का नाहीयेस? योगेश, तुझ्या बाबांचा फोन येतोय. तुला काय करायचंय स्नेहा? हा माझा पर्सनल मॅटर आहे. तू त्यात लक्ष घालू नकोस. प्लीज लिव्ह मी अलोन. आय एम सॉरी स्नेहा. इट्स ओके. पण याआधी सुद्धा तुझे पर्सनल प्रॉब्लेम डिस्कस केलेत ना आपण, म्हणून विचारते, काय झालंय? बाबांचा फोन का घेत नाहीयेस तू? मला नाही बोलायचं त्यांच्यासोबत. पण का? मी त्यांना सांगितलंय मी जॉब सोडलाय आणि मला त्यांनी बोलावलंय. ते आता माझी समजूत काढणार. मग प्रॉब्लेम काय त्यात? स्नेहा, तू माझ्या बाबांना नाही ओळखत. ते मला इमोशनली ब्लॅकमेल करणार आणि परत जॉब करायला कन्व्हिन्स करणार. मला हे सगळं नाही करायचंय. अच्छा, म्हणून तू बाबांचा फोन घेत नाहीयेस. पण तुला काय वाटतं, अशाने तुझा प्रॉब्लेम सुटेल? कदाचित. म्हणजे ते दिवसभर मला फोन करतील आणि मी नाही उचलल्यावर कंटाळून नाही करणार परत. योगेश, तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तू ना नेहमीच प्रॉब्लेम्सपासून, परिस्थितीपासून पळत असतोस. पण आता थांबतायत ना प्रॉब्लेम्स? असं फक्त तुला वाटतं, पण ते तात्पुरते थांबतात. नंतर कधी ना कधी ते परत येतीलच. तेव्हा तू काय करशील? तेव्हाचं तेव्हा बघेन. मग आत्ताच बघ ना. तो प्रॉब्लेम आत्ताच आलाय असं समज. मला आत्ता हेच योग्य वाटतंय. तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का? असेल तर सांग, मी लगेच इम्प्लिमेंट करीन ना. बरं, मला सांग, बाबांनी याआधी पण असं केलंय का? बऱ्याच वेळा. ते नेहमीच असे वागतात. त्यांचा ना मला स्वभावच कळत नाही. कधी प्रेमाने बोलणं नाही, समजावून सांगणं नाही. एकदा ना त्यांनी मला कॉलेजला सिगारेट ओढताना पाहिलं. तेव्हा मला काहीच बोलले नाहीत आणि लगेच घरी बोलावून घेतलं. पण घरी आल्यावरही काही बोलले नाहीत. पण आईवर मात्र जाम चिडले होते. मुलाला वळण लावता आलं नाही, संस्कार करता आले नाहीत. त्यानंतर मी सिगरेट सोडली होती. पण मी बाहेर गेलो की त्या आईला पुन्हा ऐकवायचे. याचे काळे धंदे अजून बंद झाले नसणार. हा अजूनही सिगरेट ओढत असणार. सारखी कटकट घालायची आईभोवती. याने ना आई अजून चिडायची. ती माझ्याशी यामुळे कधीच बोलायची नाही. एकेकाळी ना आई माझी खूप चांगली फ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड. आणि या सगळ्यामुळे ती माझ्यापासून खूप लांब गेली. मी गमावलं तिला. आणि तिला त्रास नको म्हणून मी बाबांचं सगळं ऐकलं. अरे मग तू त्यांच्याशी कधी काही बोलला का नाहीस? काय बोलणार मी त्यांच्याशी? मला त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. त्यांना ना सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला आवडतात. आधी आईला आणि आता मलाही. आणि तसं काही नसेलच तर? म्हणजे आता तू तुझ्या बाबांशी कधी काही बोलला नाहीसच, तर तुला कसं कळेल की ते असं का करतात? सी, सायकोलॉजी सेज, जर एखाद्या व्यक्तीची सायकोलॉजी काय आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याची मनस्थिती कशी आहे ते आधी जाणून घेतलं पाहिजे. आणि तेच आपण करत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं की माझे बाबा सगळं बरोबर वागतात? ते चुकीचे आहेत असं तरी मी कुठे बोलले? आणि आयुष्यभर बाबा तुझ्याशी असेच वागत आले का? नाही. जेव्हा मी लहानाचा मोठा झालो तेव्हापासून तरी ते असेच वागतात. मग कदाचित ही त्यांची काळजी असू शकते ना? या सगळ्या गोष्टींना काळजी म्हणतेस तू? नाही, तसं नाही. पण नेहमीच बाबांनी तुला असं वागवलंय? नाही, त्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर तसे बरे वागतात ते. बर, त्यांच्याबरोबरच्या तुझ्या चांगल्या आठवणी कोणत्या आहेत? कमीच आहेत तशा. बाबांनी मला ना कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या मुलांकडे सायकल होती. त्यांनी माझ्यासाठी सायकल घेतली पहिल्यांदा, पण तीही सेकंड हँड. तसा चांगला बॉन्ड होता आमच्यात.
आमच्या शाळेत एकदा ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. तिथे सगळ्यात वाह्यात चित्र मी काढलं होतं. तेव्हा सगळी मुलं हसली होती माझ्यावर. पण माझ्या बाबांनी मी काढलेलं चित्र गुपचूप लॅमिनेट करून घरातल्या भिंतीवर लावलं होतं. आणि मला नेहमी म्हणायचे, हे बघ, आपले पहिले प्रयत्न असे असतात, याच्यात नेहमी सुधारणा करत राहायची. नंतर त्यांनी मला 10वीला 12वीला जिथे ॲडमिशन हवं तिथे घेऊन दिलं. पण ना त्यांची गोष्ट मला कधीच आवडली नाही. मला आवडत नसतानाही ते त्यांच्या कामावर मला घेऊन जायचे. तेव्हा मला असं वाटायचं ना, केव्हा मी इथून एकदा बाहेर पडतोय. तेव्हापासून सगळंच बदलत गेलं. मी कधीच बोललो नाही त्यांच्याशी. तसं खूप काय केलं त्यांनी माझ्यासाठी. पण आता सगळंच बदललंय. नंतर मी बदललो. एवढं सगळं तर केले तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी. पण मग नंतर असं काय झालं असेल? याचं उत्तर तर तूच दिलंस ना. मगाशी तू म्हणालास की नंतर तू बदलत गेलास. तसेच तुझे बाबा सुद्धा बदलत गेले असतील. त्या दिवशीची तुला तुझी ती सेकंड हँड सायकल आठवते. पण दुसऱ्या मुलांसारखीच माझ्या मुलाला सुद्धा सायकल हवी आहे ही तुझ्या बाबांची तळमळ तुला लक्षात आहे? ती सायकल त्यांनी कुठून आणली हे सुद्धा तुला माहिती नसेल. तुला त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. पण त्या कॉलेजची फीस भरण्यासाठी त्यांना किती टाचा झिजवाव्या लागल्या असतील हे तरी माहिती आहे का तुला? आणि कदाचित ते मुद्दामूनच तुला त्यांच्या ऑफिसवर घेऊन जात असतील. तू तेव्हा त्यांचं ऑफिस बघितलं. पण घर चालवण्यासाठी आपला बाप किती खस्ता खातोय हे तू इग्नोर केलंस. आणि कदाचित त्यांना तेच दाखवायचं असेल. पण मग त्यांनी मला का सांगितलं नाही हे सगळं? योगेश, कुठलाच बाप तोंडावर सांगणार नाही. मग आमच्या बॉन्डचं काय? ते कदाचित तुझ्या ड्रॉइंगसारखं झालं असेल. नंतर तुझ्या बाबांना धीर आला असेल आणि त्यांना वाटलं असेल की यापुढे आपला मुलगा चुकणार नाही किंवा तसा तो प्रयत्न करेल. योगेश, तुझे बाबा नाही बदलले रे. तू मोठा झालास. आणि नाही रे कुठल्याच बापाला असं दाखवता येत. जेव्हा त्यांनी तुला सिगारेट ओढताना बघितलं तेव्हा हवं असतं तर त्यांनी तुझ्या 2 कानाखाली दिल्या असत्या. पण तसं त्यांनी नाही केलं. कदाचित त्यांना माहिती असेल की तू स्वतःहून सुधारशील म्हणून. पण तसंही तू नाही केलंस. अगं पण मग त्यांनी तसं मला सांगायचं ना. ते आईला का बोलायचंय? तुझी आई नंतर. अगोदर त्यांची बायको येते. ते त्यांचं बघून घेतील ना नवरा बायको. आणि बाबांविषयी आई असं तुझ्याजवळ कधी काही बोलली का? नाही. मग त्यांनाच माहिती असणार ना त्यांच्या संसारातले धागेदोरे. आणि ते आपल्याला कधीच नाही कळणार. फार अवघड असतं रे मोठ्या झालेल्या मुलाला सांभाळणं. आणि तेव्हा तुमच्यातल्या बॉन्डची सुरुवात त्यांनी केली होती. पण आता तू मोठा झालास ना. कदाचित त्यांना अपेक्षित असेल की यावेळेस तयार होणाऱ्या बॉन्डची सुरुवात तू करावीस. पण तसं तू काही केलं नाहीस. आणि आता असं बोलतोयस. स्नेहा, माझं खरंच चुकलं ग. ज्या माणसाने मला आयुष्यभर समजून घेतलं त्यांना मी कधीच समजू शकलो नाही. यापुढे मी असं कधीच करणार नाही. गुड. हे तू किती भारी आहेस ग. तुझ्या बाबांना नेहमी तुझ्यावर प्राऊड फील होत असेल नाही का? हो. पण हे सगळं सांगायच्या आधीच ते निघून गेले. म्हणजे 4 वर्ष अगोदरच सोडून गेलेत ते मला. खूप काही सांगायचं होतं रे. पण नाही सांगता आलं. पण तुझं तसं नाहीये ना. तू बाबांना कॉल कर. त्यांना खूप बरं वाटेल. नक्कीच. उचल. हॅलो. हा बाबा. हा जरा कामात होतो. नाही जेवायचंय अजून. तुम्ही जेवलात का?
बर, जेवण करा. आणि येणारच आहे मी तिकडे. काळजी करू नका आणि वाटही पाहू नका. ओके, करतो नंतर फोन. हो, बाय. आज तुझ्यामुळे ना माझा हरवलेला बाबा मला परत मिळाला. चहा घे ना. हॅलो, कुठे गायब आहेस? चहा ठेवलाय त्याने, घे. तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? अरे डोंट वरी, मी एकदम ठणठणीत आहे. ओके. मग प्रॉब्लेम काय आहे एक गोष्ट, पण कशी शेअर करू ना तेच कळत नाही आहे. आणि सध्या माझा कोणी मेल फ्रेंड पण नाही आहे ना. मग तुला माहिती आहे ना की मी एकमेव चॉईस आहे तुझ्याकडे. मग कर ना शेअर. तू माझी मेल फ्रेंड आहेस का? पण माझा प्रॉब्लेम मी शेअर केला होता ना तुला. आता तुझं तू बघ बाबा, तुला सांगायचं आहे की नाही. पण मला वाटतं की तू मला सांगावं. नौटंकी करू नकोस, सांगतो. हा, एक मिनिट. आता सांगा. कसं आहे माहिती आहे का स्नेहा? हे बघा, जे काही सांगायचं आहे ना ते नीट सांग. बरं सांगतो. स्नेहा, यू नो ना, ॲक्च्युली मी एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर पडलो आहे. आणि कुठेतरी मन लावण्यासाठी ना मी डेटिंग ॲपवर गेलो. आणि 5-6 वेळा मी डेटवर पण गेलो. काय शहाण्या, मला का नाही सांगितलंस? आधी ऐक तर खरं. मी 5-6 वेळा डेटवर गेलो, म्हणजे त्या मुलींना मी भेटलो पण त्यातल्या 4-5 मुलींनी ना मला सेक्ससाठी विचारलं. आणि मी त्यांना नाही म्हणालो. म्हणजे मी बरोबर केलं की चूक केलं? तुला काय वाटतं? अगं हसतेस काय? सॉरी सॉरी सॉरी. हा, चुकून हसली. खरंच सॉरी. बरं मला सांग, तुला काय वाटतं ह्याच्यावरती? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मला काहीच कळत नाहीये. आणि कधी कधी वाटतं ना आत्ताच एका रिलेशनशिपमधून बाहेर पडलोय. आणि एक लडकी की जख्म एक लडकी भर सकती है या विचाराचा मी नाही आहे. आणि कधी कधी वाटतं हा एक जस्ट कॅज्युअल हुकअप आहे. हा विचार करून पुढे जावं असं वाटतं. म्हणजे मी फक्त कन्फ्यूज झालोय. तू स्वतःला कन्फ्यूज करून घेतोयस. आणि हे बघ, लव आणि लस्ट ह्यामध्ये फार अंतर आहे. लस्टमध्ये ना घालवलेली रात्र आपल्याला लक्षात सुद्धा राहत नाही. आणि तेच लवमध्ये म्हणजे प्रेमात घालवलेली रात्र आपण आयुष्यभर विसरत नाही. आता तू ह्या गोष्टींकडे कसा बघतोस त्यावर डिपेंड आहे सगळं. तू सेक्सकडे कसा बघतोस ते इम्पॉर्टंट आहे. आणि जर कॅज्युअल हुकअप म्हणून बघत असशील तर इट्स फाईन. हां, पण कधीही तुला जर असं वाटलं ना कॅज्युअल हुकअपमध्ये पुढची व्यक्ती तुझ्यासोबत इमोशनली इन्व्हॉल्व होतीये आणि तरीसुद्धा तू कॅज्युअल हुकअप करतोयस ना, तर तुझ्यासारखा दरिद्री तूच. आपल्या भाषेमध्ये फायदा घेणं म्हणतात याला. आणि मग मनात गिल्ट वगैरे काय येतंय? अरे मग चांगली गोष्ट नाही आहे का ही? तुला गिल्ट येतंय हा त्या गोष्टीचा पुरावा आहे की यू वर टू लॉयल विथ युअर पास्ट रिलेशनशिप. त्यामुळे आता हे सगळं तुझ्या डोक्यात येणं साहजिक आहे. पण तुला जर वाटत असेल ना की तू चुकीचं करतोयस तर तू बिंदास माघार घे. आणि जर का वाटत असेल की वर्कआउट होऊ शकतं देन गो फॉर इट माय फ्रेंड. आणि
स्नेहा मॅडमला कॅज्युअल हुकअपबद्दल काय वाटतं? अरे आता कधीपासून तेच सांगतेय तुला. योगेश, वी बिलॉंग्स टू मिलेनियल जनरेशन. आणि आता आपल्यातही भरपूर प्रेमाचे प्रकार आहेत. सिरियस रिलेशन, टाइमपास रिलेशन, ओपन रिलेशन, लिव्हिंग रिलेशन. आणि मला असं वाटतं या सगळ्यात सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजे. आता फ्रेंड्स विथ बेनिफिटच्या नावाने बाजार चाललाय. या फालतू गोष्टीमुळे ना कितीतरी छान फ्रेंडशिप रुईंड होतात आहे. ह्या फॅडमुळे आपण आपल्या 4-5 वर्षाच्या जुन्या फ्रेंडला नाही ना अप्रोच करू शकत. काहींचं होतं वर्कआउट, काहींना आधी बरं वाटतं आणि नंतर तेच त्यांच्या अंगावर येतं. हो ना, मला पण असं कधी कधी वाटतं की आपण ना आद्यात आहोत ना मध्यात. आणि बघ ना, वेस्टर्न कल्चरच्या नावाखाली आपण काय काय करतोय. लोकांनी तर त्यांच्या घरात मुलींसाठी स्कर्ट ॲक्सेप्ट केलेत, पण सुनांसाठी नाही. काय तर म्हणे यूज गोष्टी. आता रिलेशनशिपमध्ये आधी ज्या मुलींनी सेक्स केलाय त्यांच्याकडे किती दुय्यम नजरेने बघतात लोक. मला तर याचं काहीच वाटत नाही. खूप किरकोळ गोष्ट ही. आणि इथे सकाळी चप्पल आणल्यावर तिची गॅरंटी नसते. आणि मुलांना रिलेशनशिपमध्ये गॅरंटी हवी. हो ना, प्रेम आपण जपून किंवा प्लॅन करून नाही ना करू शकत, पण सेक्स तर आहे आपल्या कंट्रोलमध्ये. हे झालं लोकांचं. पण आमच्या स्नेहा मॅडमला काय वाटतं कळू शकेल का जरा? तुला असं का वाटतं की माझे विचार वेगळे असतील म्हणून? कमावून यार, आपण इतका वेळ सोबत घालवतो. मला इतकं तरी माहितीच असणार ना, तुम जरा हटके सोचते हो. मी जास्त विचारच नाही करत या गोष्टीचा. खरं तर जास्त इम्पॉर्टन्सच देत नाही. आणि कॉलेजमध्ये असताना मी 2-3 मुलांना डेट केले. एकत्र? सॉरी. हां, तर कॉलेजमध्ये असताना मी 2-3 मुलांना डेट केले आणि त्यातल्या एका मुलाशी मी जरा जवळ आले होते. अँड ही वॉज माय बॉयफ्रेंड. मग तेव्हा नाही वाटलं की आपण खूप लवकर करतोय किंवा आत्ता नको? सेक्स हा ठरवून केला जातो, पण त्याआधी ना तो हिट ऑफ द मुमेंट असतो. आणि लवकरचं म्हणत असेल तर नाही वाटलं. मगाशी तूच म्हणालास ना, सकाळी आणलेल्या चप्पलची गॅरंटी नसते आणि मुलांना इथे रिलेशनशिपची गॅरंटी हवी आहे. तसंच आहे हे. हो, बरोबर आहे. काय मग योगेश, जाणार ना डेटवर? तिने विचारलं तर कॅज्युअल हुकअपला? नाही ग, आता तरी सध्या तसा काही विचार नाहीये. आणि तरी पण मी तुझ्यावर रागावले. हां, का? काय झालं? तू मला सांगितलं का नाही तू डेट्सवर गेला होतास ते? ते तुझ्या अजून लक्षात आहे? काय? काही नाही ग. चहा घ्या आता. गार तर पडलायच, पण त्यात एक माशी पण पडली. थांब दादा, 2 चहा द्या. बर, आता काय सायकोलॉजीची PhD माझ्यावरच करणार आहेस? एकदम बरोबर, तुझ्यावरच PhD करायची आहे मला. कटाळेस. ए हाय. हाय. अरे किती उशीर केलास? वेट करून करून बोर झालं ना. माझे 2 पॅक संपले. सॉरी बाबा. व्हॉट सॉरी यार, बस. इतका कुठे उशीर असतो का? बर, काय ऑर्डर करणार आहेस का? स्टार्टर वगैरे, म्हणजे मागवायला तसं. योगेश, डोंट बी मॅड ॲट मी, ओके? आय डिड समथिंग फॉर यू. मॅड? आणि मी असं का बोलतेस? ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आहे आणि तिला तुला भेटायचंय. तुझी मैत्रीण आणि मला भेटायचंय का? बिकॉज माझी मैत्रीण गार्गी एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आली आहे. त्याला बराच वेळ झाला, पण ती माझी जवळची मैत्रीण आहे. हो, मग मला असं वाटलं की तुम्ही दोघं भेटून सोबत वेळ घालवू शकता.
यू मीन डेट? हां, डेट नाही रे, पण डेटच. स्नेहा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे बघा, मी तुला आधीच सांगितलेलं, आता रागावू नकोस माझ्यावर. अगं रागावण्यासारखीच गोष्ट ही, आणि मला नकोय हे सगळं डेट अँड ऑल. मी निघतो इथून प्लीज. एक मिनटं. हॅलो, हा गार्गी, हा अगं मी आलीये. आली आहेस का? हां बरं, हॉटेलच्या आत ये, टेबल नंबर 2. हां, माझ्यासाठी तरी तिला भेट ना प्लीज. हां, शी इज व्हेरी सुटेबल फॉर यू. अगं पण ती आली. तू थांबणारच नाही इथे आमच्यासोबत? डेटसाठी कुणी 3 जण बसतात का सोबत? मी जाते, आपण उद्या भेटू. खबरदार या हॉटेलच्या बाहेर पडलीस तर. तू इथेच बस ना जवळच्या टेबलवर, पण मला तू इथे हवी आहेस. ती आली. तू सांग आधी, तू बसणार आहेस की नाही इथे? बसते. फार हट्टी आहेस तू. हो. आणि चेहऱ्यावर स्माइल ठेव. हं. हे गार्गी. हाय स्नेहा, सॉरी हा, यायला थोडा उशीरच झाला मला. चालतंय ग. आणि तसंही मुली डेटवर जरा उशिरा जातात ना. तेच होत आहे. तर हा गार्गी, हा माझा मित्र योगेश, आणि योगेश ही माझी मैत्रीण गार्गी. सो गाईज, स्पेंड युअर टाइम विथ इच अदर. मी निघते. ओके. स्नेहा, फाईन. थांबते बाजूच्या टेबलवर. बसा ना प्लीज. थँक्यू. बोल तू. नाही, तुम्ही बोला ना. सॉरी, तुम्ही बोला. तू बोलू शकता. 1 मिनिट, कन्फ्युजन होतंय. बोल तू. नाही म्हणजे मी काय बोलणार ना. तसं आवडेल मला तुझ्याशी बोलायला. बर, मी योगेश. मी आधी कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होतो. या आय नो. नंतर तू जॉब सोडलास आणि मग आता म्युझिकमध्ये करिअर करायचा विचार करतोयस. सांगितलंय मला स्नेहाने. बरंच काही सांगितलंय स्नेहाने माझ्याबद्दल तुला. हा, तसं सांगितलंय बऱ्यापैकी. बघा, म्हणजे तिने जेवढं सांगितलंय तेवढंच आहे माझ्या लाईफमध्ये. त्या व्यतिरिक्त काही नाही बोलण्यासारखं. तू याआधी कधी डेटवर गेला नव्हतास का? नाही. म्हणजे काय ऑर्डर करायचंय का? आपण ऑर्डर करूया. ऑर्डर नंतर करू. बरं, मी सांगते माझ्याबद्दल. चालेल ना तुला? आवडेल मला. ह्याच तर गोष्टी नाही करायच्या असतात ना डेटवर. सॉरी. इट्स ओके. बरं, मी गार्गी. मी स्नेहासोबतच शिकते. म्हणजे तू पण काही प्रोजेक्ट करत होतीस का? हा, म्हणजे स्लम लाईफ अँड सायकोलॉजीवर प्रोजेक्ट केलेला. ग्रेट. एक गोष्ट विचारू? म्हणजे तू पण एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आली आहेस ना? नाही रे. पण स्नेहाने तर मला असंच सांगितलं होतं. म्हणजे सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आले नाहीये, आले होते. आता झालेत त्या गोष्टीला 8 महिने. आणि तू मूव्ह ऑन केलंस? इतकं सोपं असतं ते? कठीणही नसतं. आणि आपल्याला वाटत असतं की बाहेरचं जग फकवले, पण खरी गंमत तर यातच आहे. चौकटीच्या बाहेर कधी ना कधी यावंच लागतं. म्हणून तर हॅरी पॉटरला हॉगवर्ट्समध्ये खूप लोक ओळखतात, पण खऱ्या जगात कुणीच नाही. कदाचित प्रेमातही तसंच असेल. तुमच्या त्या रिलेशनशिपच्या जगात तुम्ही इतकं जास्त छान वागता, तुमच्या पार्टनरसोबत हवं तसं वागता, पण एकदा ब्रेकअप झालं की वेकअप कॉल घेऊन या जगात रिटर्न यावंच लागतं. आणि मग आपण प्रत्येक गोष्टीला नव्याने पाहायला सुरुवात करतो. 1 मिनिट. म्हणजे तू आणि स्नेहा नक्की सायकोलॉजीच्या स्टुडंट्सच आहात ना, की कवयित्री वगैरे आहात? म्हणजे ती पण इतकं छान बोलते ना. हीच तर खरी गंमत आहे आणि तोच तोटा आहे आमचा. आम्ही लोकांना, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना नकळत जज करत असतो. ओह. बरं, तुझ्याबरोबर पण असंच झालेलं ना? ठीक आहेस ना तू? ठीक आहे तसा मी आता. म्हणजे नाही होत इतका त्रास. या सगळ्यातून बाहेर आलो. नंतर मी स्नेहाला भेटलो आणि तिने खूप मला समजावून सांगितलं. मोकळा झालो. तू जसं मगाशी म्हणालीस ना, तसं परत आलो या जगात. यस, शी इज ऑलवेज माय जेम. तिने मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलंय. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं, प्रोफेसर सारखं. तुम्ही कितीही संकटात सापडलात ना, तरी ती प्रत्येक गोष्ट छान आणि कामली हँडल करत असते. हो, ते तर आहेच.
म्हणजे बघ ना, मी कोण कुठला एकटा पडलेलो, तरी ती मला भेटली आणि मला खूप समजावून सांगितलं, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि आय स्वेअर, म्हणजे मी इतका शांत असा कधीच नव्हतो. हा सगळा बदल तिच्यामुळेच झाला आहे माझ्यात, नाहीतर माझी लाईफसुद्धा हेल झाली होती. एका अनोळखी मुलीपासून तर एका चांगल्या फ्रेंडपर्यंतचा प्रवास हा तिच्या एफर्ट्समुळेच झाला. नाहीतर कोण कोणासाठी एवढं करतं. कधी कधी वाटतं की स्नेहा माझ्यासाठी इतकं काही करते आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. फक्त तिच्यासोबत वेळ घालवतोय, चांगला वेळ. त्याही पुढे जाऊन असं वाटतं की आमची फक्त फ्रेंडशिप नाही आहे, या फ्रेंडशिप पलीकडे एक चांगलं नातं आहे. मग प्रेम नाही झालं तुला? अजून तरी नाही, बघू कधी होतंय ते. ओ हॅलो मॅडम, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. स्नेहाच्या प्रेमात वगैरे नाही पडलेलो मी अजून. पण मी तिचं नावच नाही घेतलं. अगं पण विषय तिचाच चाललाय ना. पण मी तिचं नावच नाही घेतलं, तूच तिचं नाव घेतलंस. स्नेहा बरोबर बोललेली, हट्टी आहेस तू. यात कसला आलाय हट्टीपणा? आय मीन बाहेर जे चाललंय तेच बोलतोय मी. आणि मनात चाललंय त्याचं काय? त्याचं काय? योगेश, मला कधी कधी असं वाटतं की एखादी व्यक्ती जर आपल्याला आपल्या पर्सनल प्रॉब्लेम्समधून स्वतःचा वेळ देऊन बाहेर काढते, म्हणजे खरंच त्या व्यक्तीसाठी आपणही काहीतरी खास असतो. आणि अशा वेळी जर ती व्यक्ती स्वतःचा वेळ तुमच्या सहवासात घालवते, तेव्हा तुम्ही दोघंही तो सहवास एन्जॉय करता. अशा वेळी प्रेम होणं, प्रेमात पडणं खूप साहजिक आहे. अशा वेळी त्या प्रेमाबद्दल फिलिंग्स आल्याच तर त्यात वावगं काय आहे? पण गार्गी, अगं असं खरंच काय नाहीये. तुला कळतंय आपली डेट किती पानसट झालीये? आपण आपल्याबद्दल न बोलता बाकीच्याच गोष्टी जास्त बोलतोय आणि त्यात अर्धा वेळ स्नेहाबद्दल बोलतोय. बघ, अजूनही तिच्याबद्दलच बोलतोय. अगं पण मी एक शब्द तरी काढला का? पण योगेश, तुझे डोळे खूप काही सांगून जात आहेत. गार्गी, असं काय नाहीये ग. स्नेहा बरोबर बोलते, तुला खोटं बोलता येत नाही. आणि योगेश, तू एक गोष्ट विसरतोयस की मी पण सायकॉलॉजीची स्टुडंट आहे. तुमच्या दोघांमध्ये जे चाललंय ना ते लगेच ओळखते मी. मग काय विचार आहे आमच्या मॅडम बद्दल? गार्गी, तू इथे माझ्यासोबत डेटवर आली आहेस की आमच्या दोघांची सेटिंग लावायला? आणि काय गॅरंटी आहे पुढे जाऊन आमच्यात काही होईल? समोरच्याच्या मनात जर तसं काहीच नसेल तर? जशी मी तुला वाचू शकते ना, तसं मी स्नेहाला देखील वाचलंय. काय? अरे खरंच, उगाच का तुझ्याबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. आणि तिला कसं रिॲक्ट व्हावं, काय वागावं हे नाही कळत. म्हणून हा विषय टाळण्यासाठी तिने मला या बावळट डेटवर पाठवलंय. मग मीही म्हटलं की स्नेहा ज्याच्याबद्दल इतकं सांगते बोलते तो आहे तरी कोण? खरंच स्नेहाने सांगितल्याप्रमाणेच निघालास तू. व्हेरी जेन्युइन. काय मग, करणार ना पुढचा विचार आमच्या मॅडम बद्दल? काय मॅडम, कुठे निघाली सवारी? माझा प्रोजेक्ट सबमिट झालाय. हो मग? मग काय,
मी ज्या गोष्टीसाठी या शहरात आले होते ते काम आणि ते प्रोजेक्ट आता पूर्ण झाले. आता काय, बॅक टू पवेलियन. शिक्षण संपलं, आता आईचा हट्ट, घरी परत ये, तिकडे जॉब कर आणि तिकडचाच मुलगा बघून लग्न करून टाक. आणि तू तयार झालीस? हो तू तयार झालीस? हो योगेश, असं काय करतोय? माझी आई येते आणि मला परत तिच्याकडे जावंच लागणार. म्हणजे तू मला सोडून चालली असतर? काय? म्हणजे हे शहर, इथले फ्रेंड्स, कॉलेजचे मित्र मैत्रिणी या सगळ्यांना सोडून चालली असतो? नहीं ना यार, कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. सही टाइम पे कट लेना चाहिए, नहीं तो गीले शिकवे होने लगते हैं. प्लीज यार, मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही. हा, सगळं टेम्पररी असतं रे आयुष्यात. आणि हे शहर, इथले मित्रमैत्रिणी, तसंही मला काही फार मित्रमैत्रिणी नाही आहेत आणि माझ्या जाण्याने त्यांना काही फरक पडणार नाही आहे. पण मला फरक पडतोच नेहा. मला माहिती येते, म्हणून तर मी तुला इथे भेटायला आली आहे ना. आणि योगेश, तुला आपली पहिली भेट आठवते? येस, ऑफकोर्स. म्हणून तर माझी सगळी लाईफ चेंज झाली आहे. यप, सर्कल ऑफ लाईफ. जिथून आपण गोष्टीची सुरुवात करतो ना, ती तिथेच येऊन सोडलेली बरी असते. म्हणूनच आपल्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात ह्याच कॅफेच्या ह्याच टेबलवरून आणि आता शेवटही. म्हणजे आता आपल्यात सगळं संपलं? असं कसं? माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, नंतर त्याचीही गरज लागणार नाही. म्हणजे? बघ ना, आता मी इथनं घरी गेली की आपण रोज बोलू, त्यानंतर आठवड्यातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा, त्यानंतर वर्षातून एकदा, तेही वाढदिवसाला. आप अपने रास्ते, मैं अपने. स्नेहा, तू ठरवून आली आहेस का आज मला हर्ट करायचं ते? नाही रे, मी फक्त प्रॅक्टिकली बोलतीये. मग वाग ना तशी. स्नेहा यार, सगळं सोडून चालली आहेस तू. आधी नव्हतं का मी इतका कोणासाठी हळवा, इमोशनल? नको रे हो सेंटी तू. मग काय करू? माझी लाईफ चेंज केली आहेस तू. माझं वागणं, बोलणं, राहणं, इमोशन्स, रिलेशन्स सगळं. आता कुठे स्वतःसाठी जगायचा विचार करतोय तर हे असं होतंय. स्नेहा, माझ्यासोबत असंच होत आलंय ग नेहमी. मी ज्या गोष्टीच्या जवळ जातो ती गोष्ट माझ्या आयुष्यातून कायमची दूर जाते. आणि नकोय मला हे सगळं. योगेश, प्रत्येकजण टेम्पररी असतो रे आयुष्यात, आणि यानंतरही आपण चांगले मित्र म्हणून राहूच की. माझा आवडता रंग? काय? माझा आवडता रंग कोणता? ग्रे. ॲक्टर? SRK. क्रश? श्रेया. आवडतं ठिकाण? मुंबई. फूड? बिर्याणी. पेय? चहा. आवडती व्यक्ती? स्नेहा. बघितलंस स्नेहा, माझी आवडती व्यक्ती तू आहेस. आणि हे सगळं टेम्पररी नाहीये ग. इतकं कॅज्युअली कसं संपू शकतं सगळं? मग काय इच्छा आहे तुझी? तू इथे थांबावंस. ते शक्य नाहीये. मला माझ्या आईकडे जावंच लागेल. ते मला माहित नाही, पण मला तुझी गरज आहे. तू इथे थांब प्लीज. योगेश, मी कधीपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे? ते मला माहित नाही, पण तू इथे थांब. मला तुझी गरज आहे. योगेश, मी कधीपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे? आणि आता झाली आहे तुझी लाईफ सॉर्ट. कसलीही चिंता करू नकोस. माझी लाईफ आहे स्नेहा. मला माहिती आहे माझी लाईफ सॉर्ट आउट आहे की नाही. आणि मी सांगतोय ना, मला तुझी अजून गरज आहे. पण कधी ना कधी जावंच लागणार ना. नंतरचं नंतर बघू ना यार. योगेश, तू स्वतःचा विचार करतोयस. मला निघायला हवं, बस सुटेल माझी. स्नेहा, करत असेल मी माझा स्वतःचा विचार, पण आता नको ना जाऊस प्लीज. तू नेहमी म्हणतेस ना, आपलं आयुष्यभर कोणीतरी ऐकायला हवं, आपण कोणाला तरी सांगायला हवं, आणि तूच असं करतेस. योगेश, जाऊ देत मला. माझी गाडी पिकअपला येतच असेल. प्लीज ग.
बाय. स्नेहा, मला एक सांगायचंय. बोल ना. आय लव्ह यू अँड आय नो तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. मी नाही करत तुझ्यावर प्रेम. एक गोष्ट सांगूस स्नेहा, तू नेहमी म्हणायचीस ना मला खोटं बोलता येत नाही, पण आज मी सांगतो तुला खोटं बोलता येत नाही. निघते आता. नको ना जाऊ, नाहीतर मी पण येतो तुझ्या इकडे. योगेश, इथून पुढे माझंच मला माहिती नाही. आपला प्रवास इथपर्यंतच होता. बाय. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात क्षणभरासाठी येतात आणि आठवणी मात्र कायमच्या देऊन जातात. नियती असा खेळ का खेळते? तुटलेल्याच माणसाला पुन्हा पुन्हा तोडते.